गुड आफ्टरनून. क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 जो आपला चॅप्टर चालू आहे ते आहे डेक्कन हेम्प. तर डेक्कन हेम्प याचा अर्थ आहे आंबाडी. तर आपण आंबाडीच्या संदर्भात माहिती घेत आहोत. तर बघा, आपण याच्यामध्ये काय बघितले तर आंबाडी हे जे पीक आहे ते वास्तविकता जे आहे ते फायबर क्रॉप आहे, म्हणजे धागे निर्माण करणारी वनस्पती आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यापासून पेंट तयार केली जाते. त्याच्यानंतर त्याच्यापासून ऑइल म्हणजे तेल काढलं जातं. त्याच्यानंतर बघा, त्याचे जे टेंडर लिव्स असतील म्हणजे शेंड्याकडचं जी पानं आहेत ते पानं वास्तविकता आपण व्हेजिटेबल्स म्हणून म्हणजे फळभाज्या म्हणून या ठिकाणी त्याचा भाज्या म्हणून म्हणजे भाजीमध्ये त्याचा वास्तविकता उपयोग करतो. त्याच्यानंतर बघा, आपण त्याच्यामध्ये जे बघतो त्याच्यामध्ये आपण क्लायमेट बघितलं तर ट्रॉपिकल क्लायमेट म्हणजे उष्णकटिबंधीय हवामान त्याच्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपण टेम्परेचर बघितलं तर 27 ते 35 डिग्री सेल्सिअस 27 ते 35 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान डेक्कन हेम्पसाठी म्हणजे आंबाडीसाठी एवढं तापमान गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, व्हरायटीज बघितल्या. प्रिपरेशन ऑफ लँड म्हणजे त्यासाठी कशा पद्धतीनं आपण जे क्षेत्र तयार करणार आहे म्हणजे कशी जमीन तयार करणार आहे त्याच्या संदर्भात माहिती घेतली. सोविंग टाईम म्हणजे लागवडीची वेळ बघितली तर जून आणि जुलै ह्या 2 महिन्यामध्ये वास्तविकता त्याची लागवड केली जाते. त्याच्यानंतर सोविंग मेथड्स म्हणजे लागवडीच्या पद्धती बघितल्या. सीड रेट म्हणजे बियाणांची मात्रा सुद्धा आपण बघितलेली आहे. स्पेसिंग म्हणजे सायरांमधलं अंतर बघितलं तर बियाणांची मात्रा बघा 30 ते 35 किलो बियाणं त्याच्यासाठी लागत असतात. त्याच्यानंतर आपण सोविंग टाईम म्हणजे जून ते जुलै. सोविंग मेथड्स म्हणजे लागवडीच्या पद्धती जी बघितल्या त्याच्यामध्ये जे आहे ते ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग या 2 पद्धतीने आपण वास्तविकता डेक्कन हेम्प म्हणजे आंबाडीची लागवड करत असतो. मॅन्युरिंग म्हणजे खतांची मात्रा आपण बघितली, किती प्रमाणात खतं त्याच्यासाठी लागतात त्याच्या संदर्भात आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर बघा, इंटरकल्टिवेशन्स म्हणजे आंतरमशागत, तर कशा पद्धतीची आंतरमशागत लागते ती माहिती बघितली. त्याच्यानंतर बघा, हार्वेस्टिंग म्हणजे काढणी, तर कशा पद्धतीने त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं, कशी काढणी केली जाते त्याच्या संदर्भात आपण माहिती घेतली. इल्ड म्हणजे उत्पन्न, तर बघा सीड पर्पजसाठी असेल म्हणजे आपण जे आंबाडी लागवड करतोय हे वास्तविकता फायबर क्रॉप आहे म्हणजे धागे निर्माण करणारी वनस्पती आहे. परंतु त्याच्यापासून आपल्याला जर सीड्स म्हणजे जर बियाणं तयार करायचे असतील तर बघा 6 ते 8 क्विंटल बियाणं प्रति हेक्टर एवढं निर्माण होत असतात आणि 10 ते 12 क्विंटल फायबर म्हणजे धागे प्रति हेक्टर एवढे निर्माण होत असतात. त्याच्यानंतर बघा, रिटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ फायबर. रिटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ह्याचा अर्थ काय आहे की आपण म्हणतोय की आंबाडी हे फायबर क्रॉप आहे, धागे निर्माण करणारी वनस्पती आहे, परंतु त्याच्यामधून धागे कशा पद्धतीने आपण बाजूला काढू शकतो त्याला रिटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं. धागे निर्माण करणारी वनस्पती आहे हे मान्य आहे, परंतु त्याच्यापासून आपण कशा पद्धतीने धागे बाजूला काढू शकतो त्याला रिटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं. बघा, तर काय आहे की समजा एकदा की आपण आंबाडी हे जे पीक घेतलं किंवा आंबाडीच्या ठिकाणी तोडणी केली, हार्वेस्टिंग केली, तर काय केलं जातं, फर्स्टली पहिल्यांदा द टायर्ड बंडल आर रिटेड इन अ वॉटर टँक्स अँड डिटेचेस. तर काय केलं जातं बघा, ते जे आंबाडीचं जे पीक आहे किंवा आंबाडीचे जे रोपं आहे हे पाण्यामध्ये काही ठराविक कालावधीसाठी पाण्यामध्ये या ठिकाणी ते भिजत घातले जातात किंवा भिजवून ठेवले जातात. त्याच्यानंतर बघा किती दिवसासाठी आपण भिजत काढला जातो. दे आर केप्ट इन वॉटर फॉर 10 to 20 days. तर बघा 10 ते 20 दिवसासाठी ही आंबाडीची जी पीक आहे किंवा आंबाडीचे जे झाड आहेत, क्रॉप आहेत, हे 10 ते 20 दिवसासाठी एखाद्या टँकमध्ये किंवा एखाद्या पाण्यामध्ये या ठिकाणी भिजत घातले जातात. त्याच्यानंतर completely retailed stock are taken out of water
व्हेन बार्क सेपरेटेड आउट इझिली फ्रॉम द वूड. तर काय होत असतं बघा, तर बघा कोणतंही वनस्पती असेल, जर कोणतीही वनस्पती आपण 10 ते 20 दिवस जर पाण्यात भिजत घातली, तर 10 ते 20 दिवस जर आपण एखादी कोणतीही वनस्पती जर पाण्यात भिजत घातली, तर काय होत असतात, त्या वनस्पती या ठिकाणी त्याच्या ज्या फांद्या असतील, त्या फांद्या या ठिकाणी विलग होत असतात, सेपरेट होत असतात. तर काय होत असतं बघा, तर त्याचा जो स्टॉक असेल, बुंदा असेल, त्या बुंद्यापासून ज्या फांद्या असतील, ह्या फांद्या वेगळ्या व्हायला लागतात. कम्प्लिटली रिटेड स्टॉक्स आर टेकन आउट ऑफ वॉटर व्हेन बार्क सेपरेट्स आउट इझिली फ्रॉम द वूड. तर काय होत असतं बघा, तर त्याच्या फांद्या असतात, त्या फांद्या पूर्णपणे सेपरेट होत असतात, विलग होत असतात. त्या गोष्टीला आपण काय म्हटलं जातं, रिटिंग. त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, रिटिंग. नेक्स्ट पार्ट आहे एक्स्ट्रॅक्शन. तर एक्स्ट्रॅक्शनमध्ये काय होत असतं, तर फायबर आर एक्स्ट्रॅक्टेड विदाउट डिले. तर काय बघा, फायबर, तर ज्या वेळेस आंबाडी हे जे पीक आहे ह्याच्यापासून या ठिकाणी धागे निर्माण होत असतात. तर एवढ्या वेळ जर एखादी वनस्पती, एखादं पीक आहे ते जर एवढ्या वेळ भिजत घातलं, तर त्याच्यापासून धागे विलग होत असतात. द फायबर आर रिमूव्ड बाय द हँड फ्रॉम रिटेड स्टॉक. तर बघा, जो बुंदा असतील, आंबाडीचे बुंदा आहे, त्याच्यापासून या ठिकाणी फायबर तयार होतं, आणि ते जे तयार झालेलं फायबर आहे, ते फायबर आपण हाताच्या साहाय्याने या ठिकाणी बाजूला काढायचे आहे. द एक्स्ट्रॅक्टेड फायबर आर वॉश्ड इन अ क्लीन वॉटर. तर बघा, त्याच्यापासून जे फायबर तयार झालेलं आहे, ते फायबर आपण बाजूला काढायचं आहे, आणि जे फायबर किंवा जे धागे आजूबाजूला ते तयार झालेले असतात, ते धागे आपण क्लीन वॉटर म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून या ठिकाणी घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्याच्यानंतर दे आर ड्रायड बाय हँगिंग इन अ सन फॉर 2 to 3 days. बघा, त्याच्यानंतर जवळजवळ 2 ते 3 दिवसासाठी आपण हे जे फायबर्स तयार झालेले असतील किंवा जे धागे आपण बाजूला काढलेले आहे, ते 2 ते 3 दिवसासाठी या ठिकाणी पुन्हा आपण वाळत घालायचे आहेत. तर त्याला रिटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर असं म्हटलं जातं. तर बघा, पहिल्यापासून प्रोसेस मी समजून सांगतो. तर रिटिंग या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, की जे पीक आहे त्या पिकाचं समजा एखादं बंडल करून किंवा एका ठिकाणी बांधून हे पीक 10 ते 20 दिवसासाठी एखाद्या टँकमध्ये बुडवून ठेवलं जातं. टँकमध्ये बुडवून ठेवल्यानंतर या पिकामधले जे असलेल्या खोडाचा भाग असेल किंवा बुंद्याचा भाग असेल, हा भाग एका ठिकाणी सेपरेट होत असतो. सेपरेट झाल्यानंतर त्याच्या आतमधला जो गाभा असतो, त्या गाभ्यापासून या ठिकाणी आपण फायबर तयार करत असतो. तो सेपरेट झाल्यानंतर हा जो गाभा आहे, हा गाभा बाजूला काढला जातो, म्हणजे एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. हा गाभा बाजूला काढल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुतला जातो, आणि धुतल्यानंतर तो 2 ते 3 दिवसासाठी आपण एका ठिकाणी वाळत घालून ठेवत असतो. त्याला रिटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर असंच इन शॉर्ट म्हणजे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, पेस्ट अँड डिसीजेस. लक्षात घ्या, पुन्हा एक वेळ, पेस्ट अँड डिसीजेस ह्याचा अर्थ काय, रोग व कीडरोग. म्हणजे बघा, आपलं कोणतंही पीक असेल, तर या पिकावरती काय काय पडत असतं, तर बघा, रोग पडतो म्हणजे डिसीजेस, आणि कीडरोग म्हणजे पेस्ट. तर बघा, डिसीज अँड पेस्ट, रोग आणि कीडरोग. तर बघा, 1 नंबरला कोणता डिसीज आहे, कोणती पेस्ट आहे, ज्यूट सेमी लुपर. तर बघा, आपल्या क्रॉप सायन्सच्या ग्रुपवरती ज्यूट सेमी लुपरचं या ठिकाणी इमेजेस आपण पाठवलेली आहे. ज्यूट सेमी लुपरची या ठिकाणी इमेजेस आपण त्या ठिकाणी पाठवलेली आहे. ती आपण या ठिकाणी इमेजेस लक्षात घ्यायची आहे. त्याच्यामध्ये नेचर ऑफ डॅमेज, ND ह्याचा अर्थ आहे नेचर ऑफ डॅमेज. नेचर ऑफ डॅमेज म्हणजे कशा पद्धतीनं हे जी कीड आहे, कशा पद्धतीने आपलं जे क्रॉप उद्ध्वस्त करते, त्याला नेचर ऑफ डॅमेज म्हटलं जातं. म्हणजे उद्ध्वस्त करण्याची पद्धत, कशा पद्धतीने ते उद्ध्वस्त करत असतं, त्याला नेचर ऑफ डॅमेज म्हटलं जातं. तर बघा, काय होत असतं याच्यामध्ये, द लार्वा फीड ऑन द लिव्स ऑफ टॉप शूट्स अँड चेक द ग्रोथ ऑफ प्लांट्स. तर काय होत असतात, लार्वा म्हणजे ज्या आळ्या आहेत,
लार्वा लार्वा म्हणजे अशी अळी जी नुकतीच अंड्यातून बाहेर पडलेली असते, त्याला लार्वा असं म्हटलं जातं. तर काय करत असतात बघा, ह्या ज्या लार्वा आहेत, ह्या लार्वा त्या पिकावरच्या किंवा त्या झाडाचा जो टॉप शूट आहे, म्हणजे शेंड्याचा जो भाग आहे, या शेंड्याच्या भागाला खाऊन टाकत असतात. हा जो शेंड्याचा भाग आहे, हा शेंड्याचा भाग खाऊन नष्ट करतात. त्यामुळे काय होत असतं, त्या पिकाची जी वाढ आहे, ग्रोथ आहे, ही ग्रोथ या ठिकाणी जाग्यावरतीच थांबवली जाते. त्या पिकाची जी वाढ आहे, ती वाढ जाग्यावरती थांबवली जाते किंवा जाग्यावरतीच खुंटली जाते. म्हणून या पिकाच्या या ठिकाणी नाश होत असतो. त्याला ज्यूट सेमी ल्युपर असं म्हटलं जातं. तर बघा, ह्याच्यावरती काय केलं जातं, कंट्रोल मेजर्स, CM ह्याचा अर्थ आहे कंट्रोल मेजर्स, म्हणजे कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती नियंत्रण मिळवणार आहे, त्याला कंट्रोल मेजर असं म्हटलं जातं. तर काय केलं जातं बा, शेक ऑफ द लार्वा इन वॉटर कंटेनिंग केरोसिन. तर काय केले जातात, ह्या जे आळे आहेत, समजा आपण या ठिकाणी जे कोणतंही पीक असेल किंवा झाड असेल, ते झाड हलवून त्या ज्या आळ्या आहेत, त्या आळ्या आपण या ठिकाणी खाली पडायच्या आणि पडलेल्या आळ्या ज्या आहेत ते पाणी विथ केरोसिन, म्हणजे रॉकेल मिश्रित जे पाणी असेल, अशा पाण्यामध्ये या ठिकाणी त्या आळ्या टाकून नष्ट करून टाकायच्या. किंवा डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट 20 kg प्रति हेक्टर्स. तर बघा, लिंडेन पावडर नावाची जे पावडर जी बाजारात मिळते, लिंडेन पावडर नावाची जी पावडर आहे, जी की बाजारात मिळते, या पावडरचा डस्ट, ही जी पावडर आहे, ही पावडर आपण आपल्या रोपांवरती किंवा आपल्या पिकांवरती या ठिकाणी त्याची डस्टिंग, म्हणजे या ठिकाणी त्याच्यावरती पसरवायची आहे किंवा फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर बघा, स्प्रेइंग ऑफ इंडोसल्फान नावाचं जे केमिकल आहे किंवा जे इन्सेक्टिसाइड आहे, कीडनाशक आहे, कीटकनाशक आहे, अशा केमिकलचा आपण या ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे. स्प्रेइंग ऑफ 0.05% इंडोसल्फान. तर बघा, लक्षात घ्या, आपण जे शिकतोय ते आहे ज्यूट सेमी लुपर. ज्यूट सेमी लुपरमध्ये काय होत असतं की त्याच्या ज्या आळ्या आहेत, या आळ्या काय करत असतात की जी रोप आहे, त्या रोपाचा शेंड्याकडचा जो भाग आहे, हा शेंड्याकडचा भाग या आळ्या खाऊन टाकतात आणि अशा पद्धतीने त्याची जी वाढ आहे, ती वाढ थांबवली जाते. त्या पिकाची जी वाढ आहे, वाढ थांबवली जाते. दे चेक द ग्रोथ, म्हणजे पिकाची जी वाढ आहे, वाढ पूर्णपणे थांबवली जात असते. त्याच्यानंतर कंट्रोल मेजर मी सांगितलं, त्याच्यामध्ये लिंडेन पावडरचा वापर केला जातो आणि जो दुसरा पावडर आहे किंवा दुसरं जे केमिकल आहे ते इंडोसल्फान. तर लिंडेन पावडर किंवा इंडोसल्फानचा या ठिकाणी वापर करून ज्यूट सेमिलोफरचा या किडीचा या ठिकाणी नायनाट केला जातो. सेकंड आहे हेरी कॅटरपिलर. तर बघा, हेरी कॅटरपिलर म्हणजे अशी आळी की ज्या आळ्यांच्या अंगावरती केस असतात, अशी आळी की ज्या आळ्यांच्या अंगांवरती केस असतात, म्हणून त्याला हेरी कॅटरपिलर असं म्हटलं जातं. बघा, हेरी कॅटरपिलर म्हणजे काय, अशी आळी की ज्या आळ्यांच्या अंगावरती केस असतात, म्हणून त्याला हेरी कॅटरपिलर असं म्हटलं जातं. तर बघा, तर ही हेरी कॅटरपिलर काय करत असते, द कॅटरपिलर्स शिड ऑन द लीव्स अँड कॉज डिफॉलिएशन. नेचर ऑफ डॅमेज म्हणजे कशा पद्धतीने उद्ध्वस्त करत असते, तर ही कॅटरपिलर काय करते किंवा ही जी आळी आहे, ही आळी काय करत असते की दे फीड ऑन द लिव्स, म्हणजे ती काय करत असते, ती पानं खाऊन टाकत असते आणि पानं खाऊन टाकले असल्या कारणामुळे त्याच्यामुळे काय होत असतं, डिफॉलिएशन म्हणजे पान गळती होत असते. बघा, दे फीड ऑन द लिव्स म्हणजे ते पानं खात असतात, पानं नष्ट करतात आणि त्याच्यामुळे पान गळती होत असते. दे कॉज डिफॉलिएशन या शब्दाचा अर्थ आहे पान गळती. त्याच्यानंतर बघा, कंट्रोल मेजर CM म्हणजे कंट्रोल मेजर. तर कशा पद्धतीनं आपण या पिकांवरती आपण कशा पद्धतीने नियंत्रण मिळवणार आहे, त्याला कंट्रोल मेजर असं म्हटलं जातं. तर काय केलं, कलेक्ट एग्ज मास अँड डिस्ट्रॉय. तर बघा, ह्या हेरी कॅटरपिलर नावाची जी कीड आहे, या किडीची जे अंडे असतील, हे अंडे या ठिकाणी आपण गोळा करायचे आहे आणि नष्ट करून टाकायचे आहेत. कलेक्ट एग्ज मास अँड
डिस्ट्रॉय. ही अंडी गोळा करायची आणि नष्ट करून टाकायची. डस्ट 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट 20 kg/हेक्टर. बघा लिंडेन पावडर, तर वरचं जे केमिकल आहे तशाच पद्धतीचं केमिकल या ठिकाणी सुद्धा आपण पावडर वापरणार आहे. तर लिंडेन पावडर नावाचं जी पावडर असेल या पावडरची या ठिकाणी फवारणी करायची आहे. 20 किलो प्रति हेक्टर, म्हणजे हेक्टरी 20 किलो अशा पद्धतीने हे लिंडन पावडरच्या ठिकाणी फवारणी करायची आहे. थर्ड आहे स्प्रे 0.05% इंडोसल्फान, म्हणजे इंडोसल्फानचा स्प्रे या ठिकाणी घ्यायचा आहे. स्प्रे 0.05% इंडोसल्फान. तर बघा जूट सेमिल्युफर, हे जे नेक्स्ट आहे ते आहे हेरी कॅटरपिलर. हेरी कॅटरपिलर म्हणजे काय की अशा पद्धतीचं अळी असेल, अशा पद्धतीची अळी असेल ज्या अळ्यांच्या अंगावरती केस असतात, म्हणून त्याला हेरी कॅटरपिलर असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे माइट्स. तर बघा आपण या ठिकाणी माइट्स ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की असे छोट्या छोट्या मुंग्या असतात, त्याला माइट्स असं म्हटलं जातं. तर बघा आपण आपल्या क्रॉप सायन्सच्या ग्रुपवरती माइट्स ह्याचा या ठिकाणी इमेज शेअर केलेली आहे. जूट म्हणजे ताग या पिकासाठी जे रोग आहेत किंवा ताग या पिकाचे कीड आहेत, याच किडी आपण या ठिकाणी पुन्हा एक वेळ आपण त्याच किडी बघत आहोत. तर बघा माइट्स म्हणजे एनडी म्हणजे नेचर ऑफ डॅमेज. कशा पद्धतीने माइट्स या ठिकाणी ते करतं, तर माइट्स सक द सेल सॅप फ्रॉम द लिव्स व्हिच दे टर्न रेडिश अँड ड्राय. तर माइट्स काय करत असतं की पानांमधला जो रसांश आहे, माइट्स काय करतात की पानांमध्ये जो रसांश आहे हा रसांश माइट्स या ठिकाणी पूर्णपणे शोषून घेत असतं. माइट्स सक द सेल सॅप फ्रॉम द लिव्स व्हिच दे टर्न रेडिश अँड ड्राय. तर माइट्स काय करत असतं बघा, माइट्स हे जे कीड आहे ते माइट्स काय करत असतात की पानांमधला जो रस आहे हा रस हे माइट्स हे जी कीड आहे हे पूर्णपणे शोषून घेत असतात. पानांमधला जो रस आहे हा रस हे जे माइट्स आहे हे पूर्णपणे शोषून घेतात. आणि काय होत असतं की त्याच्यामुळे जी पानं आहे ते पानं रेडिश म्हणजे लालसर होत असतात. पानांमधला पूर्णपणे रस शोषून घेतल्यामुळे जी पानं आहे ती पानं पूर्णपणे लालसर होत असतात आणि लालसर होऊन त्याच्यानंतर ते ड्राय म्हणजे पूर्णपणे वाळून जात असतात. तर बघा हे माइट्सचं नेचर ऑफ डॅमेज आहे. तर बघा माइट्स हे जे आहे हे कशा पद्धतीने कंट्रोल केलं जाईल, CM कंट्रोल मेजर, तर कशा पद्धतीने कंट्रोल केलं जाईल, तर डस्ट 300 मेश सल्फर पावडर. तर सल्फर पावडर जे आहे, सल्फर पावडरचा या ठिकाणी आपण त्याच्यावरती फवारणी करायची आहे. स्प्रे लाईम सल्फर वॉश. तर बघा सल्फर वॉश, लाईम सल्फर जे असेल, सल्फर पावडरची या ठिकाणी फवारणी करायची आहे किंवा लाईम सल्फर असेल त्याची फवारणी या ठिकाणी करायची आहे. दोन्हीपैकी एकाची या ठिकाणी आपण फवारणी करू शकतो. तर हे आहे माइट्स. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्रॉप आहे किंवा नेक्स्ट जे पुढची कीड रोग आहे ते आहे स्टेम बोरर. पुढचं जे कीड आहे ते आहे स्टेम बोरर. स्टेम बोरर बघा नावातच आहे. स्टेम बोरर म्हणजे अशी कीड की काय करत असेल की अशी कीड की जी खोडांवरती, अशी कीड जी की खोडांना छिद्र करून आतमधला जो पार्ट आहे, आतमधला जो गाभा आहे ते खात असते, म्हणून त्याला स्टेम बोरर असं म्हटलं जातं. स्टेम बोरर म्हणजे खोडाला छिद्र पाडणारी कीड, त्याला आपण स्टेम बोरर असं म्हटलं जातं. तर बघा काय करत असते, ND ह्याचा अर्थ आहे नेचर ऑफ डॅमेज. ND म्हणजे नेचर ऑफ डॅमेज. तर कशा पद्धतीने या ठिकाणी ही कीड या ठिकाणी कशा पद्धतीने उद्ध्वस्त करत असेल, द लार्वा बोर्स इनटू द स्टेम बाय टनलिंग अँड फीड इनर कंटेंट. तर बघा ही जी कीड असेल, ही जी अळी असेल, तर ही अळी काय करते की खोडाच्या आतमध्ये, ही अळी खोडाच्या आतमध्ये शिरते आणि आतमधला जो भाग आहे, आतमधला जो गाभा आहे तो गाभा या ठिकाणी पूर्णपणे
खाऊन टाकत असते. द लार्वा बोर इन टू द स्टेम, तर जी आळी आहे ती आळी खोडाच्या आतमध्ये शिरते. बोर इन टू द स्टेम बाय टनेलिंग अँड फीड इनर कंटेंट. तर बघा आळी आहे, ही जी आळी असेल ही आळी आतमधला जो पूर्ण पार्ट आहे ते खाऊन टाकते. ही आळी आहे ती आळी काय करते, खोडाला होल पाडते आणि होल पाडून आतमधला जो पूर्णपणे जो भाग आहे हा भाग खाऊन टाकते. त्यामुळे त्याला स्टेम बोरर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा CM म्हणजे कंट्रोल मेजर्स. कंट्रोल मेजर्स तर म्हणजे कशा पद्धतीने आपण ठिकाणी ही आळी नियंत्रणात आणू शकतो, त्याला CM असं म्हणतात. तर कंट्रोल मेजर तर कशा पद्धतीने आळी नियंत्रणात आणू शकतो. स्प्रे ऑफ सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड लाईक 0.04% पॅराथॉन. पॅराथॉन नावाचं जे केमिकल आहे, पॅराथॉन नावाचं जे कीटकनाशक आहे, या कीटकनाशकांचा फवारणी आपल्याला आपल्या पिकांवरती करणं गरजेचं आहे. पॅराथॉन नावाचं जे कीटकनाशक आहे, या कीटकनाशकाची फवारणी आपण आपल्या पिकांवरती करणं गरजेचं आहे. तर बघा हे जे आपण बघितले ते इम्पॉर्टंट पेस्ट. इम्पॉर्टंट पेस्ट म्हणजे आंबाडी या पिकांवरती पडणाऱ्या विविध कीड रोग, विविध किडी. तर बघा ह्याच्यानंतर बी इम्पॉर्टंट डिसीजेस. बी इम्पॉर्टंट डिसीजेस म्हणजे आंबाडी या पिकांवरती पडणाऱ्या विविध रोग, विविध रोग. तर आपण आता रोगांविषयी माहिती घेणार. तर बघा विशेष करून आंबाडी या पिकांवरती पडणारे 3च वेगवेगळे रोग आहेत. बघा 3च रोग आहेत. तर 1 नंबरला आहे स्टेम रॉट. स्टेम रॉट, सेकंड आहे रूट रॉट आणि तिसरा आहे सीडलिंग ब्लाइट. तर बघा स्टेम रॉट. स्टेम रॉट ह्याचा अर्थ आहे रॉट. रॉट म्हणजे कुजणे. स्टेम रॉट म्हणजे खोडकुजी. खोडकुजी म्हणजे स्टेम रॉट. 2 नंबरला आहे रूट रॉट. रूट रॉट म्हणजे मूळकुजी, म्हणजे मुळाचा जो भाग असेल तो मुळाचा भाग या ठिकाणी कुजून जातो, त्याला मूळकुजी असे म्हटलं जातं. तर 1 नंबरचं बघा स्टेम रॉट. लक्षात घ्या 1 नंबरला आहे स्टेम रॉट. तर स्टेम रॉट म्हणजे काय होत असेल, म्हणजे जो खोडाचा जो भाग असेल तो खोडाचा भाग या ठिकाणी कुजून जातो, त्याला स्टेम रॉट असं म्हटलं जातं. लार्ज ब्राऊन पॅचेस ऑन द स्टेम. तर बघा लार्ज ब्राऊन पॅचेस तर म्हणजे काय होत असतात की जे खोड आहे या खोडांवरती या ठिकाणी लांब म्हणजे मोठ्या मोठ्या तपकिरी रंगाच्या पॅचेसेस, तपकिरी रंगाच्या अशा वेगवेगळ्या रेगा या ठिकाणी त्याच्यावरती पडलेल्या असतात. लार्ज ब्राऊन पॅचेस ऑन द स्टेम व्हिच रिझल्ट इन अ रिटर्न ऑफ अ स्टेम. तर काय होत असतात बघा, तो जो खोडाचा भाग असेल या खोडाच्या भागांवरती लांब या ठिकाणी ज्या पॅचेस या ठिकाणी ब्राऊन कलरच्या म्हणजे तपकिरी रंगाच्या या ठिकाणी त्याच्यावरती पॅचेस पडले जातात. आणि तपकिरी रंगाच्या पॅचेस पडल्यामुळे ठीक आहे, त्यामुळे काय होत असतात, जो खोडाचा भाग आहे हा खोडाचा भाग या ठिकाणी पूर्णपणे नष्ट होऊन जातो किंवा नाहीसा होऊन जात असतो. रुटन म्हणजे काही काळानंतर हा भाग कुजून जात असतो, त्याला स्टेम रॉट असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे रूट रॉट. रूट रॉट. रूट रॉट म्हणजे काय होत असतात बघा, या ठिकाणी मूळकुजी म्हणजे मुळाचा जो भाग असेल, रूट टर्न ब्राऊन. रूटचा जो पार्ट असेल म्हणजे मूळ असेल, मुळाकडचा जो भाग असेल तो भाग या ठिकाणी तपकिरी रंगाचा होत असतो. रूट टर्न ब्राऊन अँड रुटर्नड. तर काय होत असतात, जो रूटचा म्हणजे मुळाकडचा जो भाग असेल तो मुळाकडचा भाग या ठिकाणी तपकीर होतो आणि कालांतराने तो या ठिकाणी रुटर्नड म्हणजे कुजून जात असतो, त्याला रूट रॉट असं म्हटलं जातं. 3 नंबरला आहे सीडलिंग ब्लाइट्स. सीडलिंग ब्लाइट्स म्हणजे याच्यामध्ये काय होत असतं की ज्या वेळेस आपण एखादं पीक या ठिकाणी लागवड करतो आणि पीक लागवड केल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर ते जे रोपं असतील ते रोप एक ठराविक उंचीपर्यंत येऊन पोहोचतात. म्हणजे बघा 1 ते 2 सेंटीमीटर एवढी उंची त्याची तयार होत असते आणि 1 ते 2 सेंटीमीटर उंची तयार झाल्यानंतर अशा स्टेजला ज्या वेळेस त्याच्यावरती रोग पडतो त्याला सीडलिंग ब्लाइट्स असं म्हटलं जातं, त्याला सीडलिंग ब्लाइट्स होत असतं. तर बघा त्याच्यामध्ये काय होत असतं, द सीडलिंग्स डार्क ब्राऊन टू ब्लॅक पॅचेस आर ऑब्झर्वड.
तर बघा त्या पानांवरती काय होत असतात, काळ्या रंगाच्या किंवा तपकिरी रंगाच्या ज्या पॅचेस असतील, काळ्या रंगाच्या किंवा तपकिरी रंगाच्या पॅचेस त्यावरती या ठिकाणी तयार होत असतात. फायनली होल प्लांट्स गेट ड्रायड. तर बघा काळ्या ते तपकिरी रंगाच्या पॅचेस या त्या पिकांवरती तयार होत असतात आणि कालांतराने ते जे रोप आहे किंवा ते जे पीक आहे ते पीक पूर्णपणे या ठिकाणी ड्रायड म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी वाळून जात असतं. ते जे पीक आहे ते पूर्णपणे ड्राय होतं म्हणजे वाळून जात असतं. तर बघा इम्पॉर्टंट डिसीजेस म्हणजे वेगवेगळे विविध रोग याच्या संदर्भात आपण माहिती घेतलीत. त्याच्यामध्ये स्टेम रॉट म्हणजे खोडकुजी, रूट रॉट म्हणजे मूळकुजी आणि सीडिंग ब्लाइट्स म्हणजे रोपं लहान असतानाच त्याचा जो रंग आहे तो रंग या ठिकाणी काय होत असतो, ब्राऊन, तपकिरी आणि ब्लॅक कलरचं त्या ठिकाणी रोपं तयार होऊन ते पूर्णपणे नष्ट होते, त्याला सीडिंग ब्लाइट्स असं म्हटलं जातं. तर बघा ह्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे CM म्हणजे कंट्रोल मेजर्स. CM याचा अर्थ आहे कंट्रोल मेजर्स. तर कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती नियंत्रण आणणार आहे, कशा पद्धतीने नियंत्रण आणणार आहे, तर बघा 1 नंबर क्लीन कल्टिवेशन. आपण या ठिकाणी लागवड ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपल्या रानामध्ये या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता ठेवायची आहे, त्याला क्लीन कल्टिवेशन असं म्हटलं जातं. सेकंड आहे डीप प्लाविंग. डीप प्लाविंग म्हणजे काय की ज्यावेळेस आपण या ठिकाणी पहिलं कुठलंही पीक घेतलं असेल तर पहिलं पीक घेतल्यानंतर जे दुसरं पीक घेणार आहे त्याच्या अगोदर जी नांगरणी करतो ती नांगरणी आपण या ठिकाणी खोलवरती नांगरणी करायची आहे. वरवरची नांगरणी न करता जी खोलवरची नांगरणी करणं गरजेचं आहे, त्याला डीप प्लाविंग असं म्हटलं जातं. थर्ड आहे स्प्रेइंग अप 1% बोर्डॅक्स मिक्सचर्स. तर बघा बोर्डॅक्स मिक्सचर्स नावाचं जे केमिकल आहे, बोर्डॅक्स मिक्सचरचं जे केमिकल आहे या केमिकलचा आपण या ठिकाणी त्याच्यावरती स्प्रे म्हणजे फवारणी करायची आहे. त्यानंतर 4 अवॉइड वॉटर लॉगिंग कंडिशन ऑफ अ सॉइल. तर बघा पाण्याचा योग्य निचरा आपण आपल्या शेतातनं होणं गरजेचं आहे. म्हणजे पाण्याची जी दलदल आहे अशा पद्धतीची पाण्याची दलदल या ठिकाणी थांबवायची आहे. अवॉइड वॉटर लॉगिंग कंडिशन ऑफ अ सॉइल. तर बघा हे आहे कंट्रोल मेजर्स म्हणजे या ठिकाणी त्याच्यावरती कशा पद्धतीनं या रोगांवरती कशा पद्धतीने आपण या ठिकाणी नियंत्रण मिळवू शकतो त्याला कंट्रोल मेजर्स असं म्हटलं जातं. तर बघा क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 मधला हा जो चॅप्टर आहे तो आहे डेक्कन हेम्प याचा अर्थ आहे आंबाळी. तर आपण क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 मधला हा जो डेक्कन हेम्प किंवा आंबाळी या पिकासंदर्भातली माहिती या ठिकाणी आपली संपलेली आहे.